जय शिवराम मित्रांनो, खरीप 2024मध्ये 25% अग्रिम पीक विम्यासंदर्भामध्ये अपडेट आहे मित्रांनो. तत्पूर्वी व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, खरीप 2024मध्ये अग्रिम पीक विम्यासंदर्भामध्ये अगोदरच 4 ते 5 जिल्ह्याची प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने अगोदरच आचारसंहितेपूर्वी मंजूर केले होते, परंतु त्यांचे पैसे अजूनपर्यंत त्यांच्या खात्यावर आले नाहीत. कारण याचं असं आहे की मित्रांनो, जवळपास नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ अशा जिल्ह्याची प्रस्ताव मंजूर करूनसुद्धा त्यांचा 25% अग्रिमसाठी पीक विमा हा वाटप करण्यासाठी पूर्ण कंप्लीट प्रोसेस झाली होती. परंतु महाराष्ट्र शासनाच्या जे शपथविधीच्या कार्यक्रमाचे काही अडचणी आणि याच्यात आता हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यामुळे बाकीचे काही जे जिल्हे आहेत त्यांचे प्रस्ताव शासनाकडे गेलेले आहेत आणि त्यांचे प्रस्ताव त्या जिल्ह्यांच्या बाकी जिल्ह्यांचे जे प्रस्ताव आहेत त्या जिल्ह्यांना मंजुरी देऊन त्यांनासुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये घेण्याचा मानस महाराष्ट्र शासनाचा आहे. त्याच्यामुळे या 4 ते 5 जिल्ह्याला सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये 25% अग्रिम वाटप होणार होता, परंतु आता ते 4-5 जिल्हे न करता बाकीचे जे जिल्ह्याचा जे प्रस्ताव आलेला आहे त्यांचा मंजूर करून संपूर्ण टोटल महाराष्ट्रातली जेवढे जिल्हे 25% अग्रिमसाठी मंजूर होतील असे टोटल सर्व जिल्ह्यांचा याच्यात समावेश करणार आहेत. कारण आता अगोदरच खूप उशीर झाला असल्यामुळे आता हे सरसकट सर्व जिल्ह्यांना 25% अग्रिमचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे हिवाळी अधिवेशनाचे 2 दिवस कंप्लीट झाले आहेत आणि त्या जिल्ह्यात 25% अग्रिमसाठी RAC ही जाहीर केलेली आहे. त्याच्यामुळे आता लवकरात लवकर म्हणजे जवळपास 15-16 डिसेंबरपर्यंत पीक विमा वाटप होईल अशी जास्त शक्यता झालेली आहे. कारण आता जवळपास 9 विमा कंपन्यांना असे आदेश देण्यात आलेले आहेत आणि जे आता राहिलेले जे प्रस्ताव जिल्ह्याचे आहेत ते लवकरात लवकर मंजूर करून घेणार आहेत आणि सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप होणार आहे. मित्रांनो, हे एक तुमच्यासाठी अपडेट होतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.